दरम्यान मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता ते खरंच मुंबईमध्ये येणार का, पोहोचणार का, आणि जर ते मुंबईमध्ये पोहोचले तर त्यांना किती दिवस लागणार हा तर प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने मराठा समाजातील आंदोलनकर्ते सुद्धा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तेव्हा नेमकं कसं चित्र या ठिकाणी असेल असा सवाल उपस्थित होतोय। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर धडकलेले होते। लाखो मराठा समाजातील जे कार्यकर्ते आहेत, जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या सोबत होते आणि त्यामुळे एक प्रकारे मुंबईची कोंडी झाल्याचं सुद्धा बोललं जात होतं। आणि तसाच काहीसं चित्र आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाहायला मिळेल का असा सवाल उपस्थित होतोय, कारण मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि मुंबईमध्ये येण्यावर ते ठाम असल्याचं दिसून येत आहे। वारंवार ते गंभीर स्वरूपाचे आरोप फडणवीसांवर करतायत आणि सागर बंगल्यावर मी येणारच, माझा जीव घ्यायचा असेल तर तिथे घ्या असं ते स्पष्टपणे बोलताना दिसून येत आहे। पाणी घ्यावं, उपचार घ्यावं, नंतर आपण स्वतः मुंबईला जाऊ। तो काटा आहे, मराठा एक केलाय, काटा आहे मराठ्यातला। आपल्या जर सत्ता नसली त्याला काही करून मारावं लागणार, तो काटा मधला काढावं लागणार। मराठ्याला आराम कर पोरगा लय जीव लावतोय, लय निष्ठा हे कुठत नाही आपल्याला। काटा काढा, याला लाईन मधून अक्षर द्या, नाही तर आपले पोलिसांचे एन्काउंटर करा। मी निपटून घेतो म्हणतो, तू माझा काटा काढणार आहे याचा बळी घ्या म्हणतो ना। आलो देवेंद्र फडणवीस आलो, देवेंद्र फडणवीस आलो, त्या सागर बंगल्यावर आलो। आडे म्हणा तो पोलिसाला घाल गोळ्या, एक तर मराठ्याला ओबीसी आरक्षण सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी देणार, नाही तर घे माझा बदला, तुला घ्यायचा ना बळी घे। आलो तू कसा एक तर मराठ्यांच्या पोरांना गुलाल टाकतो विजय देणार। मराठ्यांनो एकजूट पोषण देऊ नका बरं का, माझा लय जीव आहे तुमच्या, लय जीव आहे। नका माझी गाडी आडवी, मला जाऊ द्या माझी गाडी, नका आडू, नका आडू, गाडी जाऊ द्या, गाडी आडू नका गाडीला, नका आडू, जाऊ द्या मला। तुमच्या पोराला मराठ्यांच्या मोठं केल्याशिवाय सोडित नाही, काही झालं तरी हरकत नाही। याचं म्हणणं आहे 75 वर्षात कधीच ओबीसीचं आरक्षण आपण देत नव्हतं, ते ह्या पोरांना द्यायला लावलंय। 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण याच्यामुळे मिळालंय, 10% दिलंय, ते आरामकर पोरगा घेत नाही रे, हे पोरग ओबीसीतूनच द्या म्हणते, हे लय हरामखोर पोरग आहे, हे आपलं सरकारचं नाही होऊ शकत। याचा काटाच काढावा लागणार, याचा काटाच काढावा लागणार। देवेंद्र फडणवीस आराम करतो, माझा काटा काढणार आहे, गणित कावा दाखवतो मराठ्यांना, खानदारी मराठ्यात तो आडून दाखव मला, गाडी आडू नका मराठ्यांचे माणसं, माझी गाडी जाऊ, तो कसा आडवतो याचा बघतो, तो कसं आरक्षण देत नाही ना, माझा बळी पाहिजे घे मला, चाल चला मीडियावाले सुद्धा बाजूला जाऊ द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।